everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamande with you again. JMFC aspirants, आज तुमचा JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2023चा प्रिलिम्सचा पेपर होता आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव सगळ्यांना आले आहेत. JMFCचा जो 114 जागेसाठी 2022चा ही पेपर होता तो थोडा अवघड होता. त्या पॅटर्न जर बघितलं तर आजचा पेपर जो होता तो फार इझी होता. बट तरीही जे कोणी फ्रेशर्स आहेत त्यांना हा पेपर इझी गेला असेल बिकॉज सेक्शन्स जास्त विचारले होते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी असते की आपण एक दिवस आधी मायनर ॲक्ट्सवर फार भर देतो. इवन मी ही स्टुडंटला तेच सांगत असते. बट यावेळेस टिपिकली यांनी पॅटर्न चेंज केला आणि यामध्ये स्पष्ट इथे तुम्हाला मायनर ॲक्टवर एकही प्रश्न आलेला नाही. प्रश्न फक्त होते की तुमचे CPC, IPC, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि स्पेसिफिक रिलीफ आणि कॉन्स्टिट्यूशन. यानंतर लिमिटेशन्स असेल किंवा रेंट कंट्रोल पार्टनरशिप सेल्स यावर कुठल्याही प्रकारे एकही प्रश्न विचारला नाही. असं का तर होऊ शकतं काही आउट ऑफ सिलेबस नाही आला आहे, सिलेबसमधनंच आलं आहे, पण काही सिलेबस थ्रू आला आहे. तर एक जोक्स पार्ट जर म्हणायचं झालं आपण तर मे बी CJM जे असतात त्यांनी क्रिमिनल काढले असावे आणि सिव्हिल स्पेसिफिक आणि CPCवर जे आहे ते सिनियर डिव्हिजननी प्रश्न काढलेले असावे. बाकी जे आहेत ते बॅरॅक्ट्स ते विसरून गेलेले असावे असं आपण फक्त म्हणू शकतो. इथे लाईव्ह येणार होते मी, तुम्हाला प्रश्नांची उत्तरही यामध्ये मिळाली असती काही, बट थोडे इश्यूज आहे त्यामुळे लाईव्ह जाऊ शकत नाही आहे. तरी काही हरकत नाही, मी तुम्हाला एकदम व्यवस्थित एक्सप्लेनेशन करणार आहे. खरं तर या पेपरमध्ये खूप सारे एक्सप्लेनेशन करण्याची अजिबात गरज नाही आहे. याचं कारण असं आहे की पेपर सोपा आहे बट ज्यांचा अभ्यास झाला त्यांच्यासाठी सोपा होता. कारण काय, 40च जागा आहे, यू नो दॅट. आणि 40 जागेसाठी 400 जणांचे ते सिलेक्शन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 80चा स्कोर इथे करावा लागणार होता. कमीत कमी 80 to 83, 85च्या दरम्यानही कट ऑफ लागू शकतो, वरही जाऊ शकतो. बट आता सध्या मी तुम्हाला कट ऑफबद्दल कन्फ्यूज करणार नाही. एकदा पेपर दिला, आपण सोडून आलो, आता याबद्दल खूप विचार करू नका. रिझल्ट लागेल तेव्हा लागेल. बट ज्यांनाही कोणाला काही प्रश्नांमध्ये कन्फ्युजन असेल त्यांना मी ते सेट माझ्याकडे C आहे आलेला जो आहे तो, आणि या सेट C मध्ये मी तुम्हाला इथे आन्सर्स फक्त सांगते आहे. 148 सेक्शन CPC मधनं हा प्रश्न होता. 30 days इन टोटल याचा आन्सर आहे. सेक्शन्समध्येच आन्सर दिलेला आहे. सरळ सरळ अगदी प्रश्न होते. कुठल्याही प्रकारे खूप सारे ट्रिकी किंवा कुठल्याही प्रकारे काही असे क्वेश्चन्स नव्हते, सरळ सरळ. बट याचं रिझन्स असं की जे बॅरॅक्ट्सचं रिव्हिजन आहे यामध्ये तुम्हाला अत्यंत गरजेचं होतं. जेही रेग्युलर स्टडीमध्ये आहे त्यांच्यासाठी हा पेपर होता. ज्यांचाही गॅप पडलेला आहे किंवा ज्यांना आता प्रिपरेशन होत नाही त्यांच्यासाठी हा पेपर अजिबातच नव्हता. त्यानंतर सेकंड आहे 2G, यू नो दॅट द मॅजिस्ट्रेट और कोर्ट इथे इन्क्वायरी करतात. त्यानंतर 35A सेक्शन 7 हा याच्यामध्ये काही नाहीच आहे, सेक्शनच विचारला आहे सरळ. तर हा सेक्शन तुम्हाला आठवणं गरजेचं होतं. मी नेहमी तुम्हाला सांगत होते की CPCचे 51 सेक्शन पूर्ण करा, पण मी तुम्हाला ऑर्डरबद्दल सांगितलं नव्हतं. मला नाही माहिती होतं की ऑर्डरचे रूल्सही यावेळेस विचारतील, बट डेफिनेटली ऑर्डरचे रूल्स खूप जास्त विचारण्यात आले. CPCवर खूप जास्त भर देण्यात आला होता, बाकीचे मायनर ॲक्ट सगळे सोडून. त्यात ना माझा आणि तुमचा काहीही दोष आहे. आपल्याला जो काही पॅटर्न चेंज होतो किंवा जे काही समोर प्रश्न येतात त्याला फेस नेहमी करावं लागतं डेफिनेटली. जसं दरवर्षी थोडाफार चेंजेस इथे दिसतोय. यामुळे आपल्याला जर आता 2024ची तयारी करायची असेल तर परफेक्ट स्ट्रॅटेजी आणि परफेक्ट इवन CPC पूर्ण वाचणं गरजेचं आहे, इवन सगळेच विषय वाचणं गरजेचं आहे. हे आता तुम्हाला दोन्ही परीक्षांमध्ये कळलं असेल. सो प्लीज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर तुम्ही अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवा. 112 विच इज रिलेटिंग टू द लेजिटिमेसी अँड अकॉर्डिंग टू द सेक्शन 10 ऑफ द IPC वुमेन ऑफ एनी एज. काल परवाच आपलं IPCचं हे लेक्चर झालं होतं, त्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट डेफिनेशन्स सांगितल्या होत्या. 376 उत्तर आहे ज्यामध्ये PT केसेसवर अपील नाही आहेत. त्यानंतर आपण जर पुढे आलो तर 96 ऑफ दी IPC विच इज डील्स विथ द राईट टू प्रायव्हेट डिफेन्स. कालच लेक्चर झालं हे IPCचं आपलं DJच्या क्लासमध्ये. त्यानंतर द टाईम लिमिट विदिन द विच अमेंडमेंट्स कॅरीड. 17मध्ये जे आहे ते अमेंडमेंट दिली आहे, पण टाईम लिमिट याची 18मध्ये दिली आणि 18 सेक्शन इथे कुठे रूल्स इथे कुठेही दिसत नाही आहे. त्यामुळे यातलं नन ऑफ दी अबो ऑप्शन्स तुमचं क्लिअर येते. प्लीडिंग इज डिफाईन अंडर द यू नो दॅट ऑर्डर 6मध्ये पहिल्याच रूलमध्ये प्लीडिंग डिफाईन केलेलं आहे. ज्यांनी ही ऑर्डर्स ज्या शिकतात किंवा माझ्या क्लासमध्ये जसं मी पर्टिक्युलरली एक ऑर्डर तुम्हाला शिकवत असते, त्या कशा लक्षात ठेवायच्या हेही तुम्हाला शिकवत असते. अँड इव्हन रूलही आपण प्रत्येक पाहत असतो.
CPC भरपूर जण वाचत नाही. आता तुमच्याकडे 40 जागेसाठी जेव्हा वॅकन्सी निघाली होती तेव्हा अत्यंत टाईम कमी होता, त्यामुळे CPC वाचू नये असे आम्हीही भरपूर जणांना सजेशन दिले की खूप मायनर ॲक्टवर भर द्या. बट बॅड लक झालं की तुमचं इथे मायनर ॲक्टवर एकही प्रश्न आला नाही. हे अनपेक्षित होतं तरीसुद्धा, कारण आपण एक दिवस आधी नेहमीच आहे आपलं की मायनर ॲक्टवरच भर देतो आणि त्यावर एकही क्वेश्चन्स यावेळेस दिसलेला नाही. त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्रेसिडेंटला इथे रायटिंगमध्ये ॲड्रेस रिझाईन कोण करतं, प्रेसिडेंट कोणाकडे करतं. त्यानंतर अंडर सेक्शन 77 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट पब्लिक डॉक्युमेंट कॅन बी प्रूव्ड, प्रोडक्शन ऑफ सर्टिफाईड कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट्स, याचा आन्सर इथे हे दिलेलं आहे. त्यानंतर एक्झामिनर पब्लिक सर्वंटही याचा आन्सर येतं. मला थोडंसं इथे कन्फ्युजन आहे, बट इथे आपण हा आन्सर इथे लिहितोय. मीन्स प्रॉफिट विच इज नन ऑफ दी अबो, कारण 3पैकी एकही येत नाही यामध्ये आन्सर. हू ॲडमिनिस्टर द ओथ, नन ऑफ दी अबो, बिकॉज इथे चीफ जस्टिस ऑफ दी हायकोर्ट दिलेलं नाही आहे ऑप्शन. त्यानंतर मॅन्डेटरी इंजंक्शन इज ग्रांटेड अंडर सेक्शन, येस ऑफकोर्स 39 सेक्शन सगळ्यांना माहिती आहे. 446चा आहे ते कॅन रेमिट अँड इन्फोर्स पेमेंट इन अ पार्ट ओनली, हे आन्सर याचं आहे. त्यानंतर सेक्शन जर बघितला तर 326B याचा आन्सर येतं. ठीक आहे. सो याच्यामध्ये 2 सेक्शन्समध्ये भरपूर जणांना कन्फ्युजन झाले, बट 326B आहे. त्यानंतर चॅप्टर मी नेहमी सांगत असते की A, B ह्या ज्या अमेंडेड सेक्शन्स आहेत ते तुम्ही प्रिलिमसाठी तुम्ही तयार करून जा किंवा प्रिलिमसाठी तुम्ही याच्यावर बघा, असं मी तुम्हाला नेहमी इथे सांगत असते. जे काही माझे स्टुडंट्स असेल त्यांना माहिती आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू द सेक्शन 3 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट, कोर्ट डज नॉट इन्क्लूड द आर्बिट्रेटर. डेफिनेशन्समध्येच आहे, जज आणि मॅजिस्ट्रेट मीन्स कोर्ट ऑफ जस्टिस ऑर कोर्ट, बट दिस इज नॉट इन्क्लूड द आर्बिट्रेटर. देन सेकंड आहे तुमचा 121 मध्ये जजेस अँड मॅजिस्ट्रेट आहे. हजबंड वाईफ अफेअर्स ऑफ द स्टेट 22-23च्या नंतर आहे हे सगळ्या गोष्टी. सुरुवात जजेस आणि मॅजिस्ट्रेटपासून होती. तर सेक्शन्स वाईज तुम्हाला लक्षात ठेवायचे होते. मी 1-2 दिवसापूर्वीही सांगितलं होतं तुम्हाला, जेव्हा स्ट्रॅटेजी सांगितली इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये मी म्हणणारच नाही की तुम्हाला काही सोडा म्हणून. मी स्पष्ट तुम्हाला सांगितलं होतं की इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये काही सोडू नका. 151-58 पर्यंत CPCचे सेक्शन सोडू नका, हे मी तुम्हाला आवर्जून सांगितलं होतं. इवन मी माझ्या स्टुडंटला पूर्ण ऑर्डर जज आणि CPCच्या प्लेलिस्ट सुद्धा परत दिल्या होत्या आणि 158 पर्यंत सेक्शन प्रॉपरली आम्ही घेतले होते. मला असं वाटतं की त्यांना डेफिनेटली याचा फायदा झालेला आहे. विथ सेक्शन ऑफ द CPC, सेक्शन 11 विच इज डील्स विथ द एसडीडीकेटा, यू नो दॅट दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. त्यानंतर आर्टिकल 16 याचं जे आन्सर आहे, जे की गॅरंटीड इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन द एम्प्लॉयमेंट. 14 इक्वॅलिटी आहे, 21 तर माहिती आहे तुम्हाला, 15 ही माहिती आहे, देन 16 जो आहे तो डील करतो. अन अक्युज्ड पर्सन इज अ कॉम्पिटंट विटनेस अंडर 315. यू नो दॅट आपण CRPC शिकतानाही बघितलं होतं की 315 मध्ये अक्युज्ड रायटिंगमध्ये रिक्वेस्ट करतो कोर्टाला की मला अक्युज्ड बनवा. सो दिस इज द सेक्शन. थोडासा वेगळा करून इथे विचारलेला आहे, पण हेडिंग तीच आहे सेक्शनची. येस 5 आर्टिकल विच इज डील्स विथ द सिटिझनशिप. काल परवाच आपण कॉन्स्टिट्यूशनचं रिव्हिजन करताना हेही शिकलो आहे. त्यानंतर 190 मध्ये पोलीस रिपोर्टवर इथे कॉग्निझन्स मॅजिस्ट्रेट घेतं. FIR घेत नाही. FIR फाईल पोलीस स्टेशनमध्ये होतं, त्यावर पोलीस रिपोर्ट दाखल होऊन कोर्टात येत असतो त्यामुळे. आणि 114 मध्ये इथे एव्हिडन्स ॲक्ट, द कोर्ट मे प्रिझ्यूम दॅट द एक्झिस्टन्स ऑफ एनी फॅक्ट, याचं आन्सर हे येतं. त्यानंतर अंडर ऑर्डर 5 रूल 9A, तर याचा आन्सर प्लेंटिव्ह आहे. बिकॉज दिस इज द हमदस्त सर्व्हिस आपण यांना म्हणतो. 9 मध्ये सर्व्हिस बाय समन्स सर्व्हिस बाय दी कोर्ट सुरू होतं आणि त्यानंतर 9A ला तुम्हाला हमदस्त सर्व्हिस जर ऑर्डर तुम्ही पूर्ण बघितली असेल तर आठवत असेल. त्यानंतर याचं जे आन्सर आहे द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट विच इज स्पेशली इंडिव्हिज्युअल. मी सगळ्यांना सांगत होते स्पेसिफिकमध्ये. इव्हन आपण यूट्यूबवर लाईव्ह लेक्चर घेतले होते तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं की सेक्शन 4 मध्ये इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईटबद्दल दिलं आहे, तर ते तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे करणं. आता मला सुद्धा स्वतः पेपर डिस्कशन करताना लक्षात येत आहे, जे कोणी माझे स्टुडंट्स इथे पाहत असेल त्यांना ते कळतच असेल की येस मॅम आपण हे सांगितलं होतं की हे करा, हे करावं लागेल, हे करावं लागेल. डेफिनेटली. ओव्हर रिझन, यू नो दॅट अ मॅन वॉचिंग ऑर कॅप्चरिंग द इमेज ऑफ ए विमेन इन अ प्रायव्हेट. देन अंडर सेक्शन 77 ऑफ द CRPC इन इंडिया, एक्झिक्यूट तुम्ही वॉरंट कुठेही करू शकता, त्यामुळे इंडिया याचा आन्सर येतं. त्यानंतर आर्टिकल 141 याचा आन्सर आहे, दॅट इज डिक्लिअर्ड बाय द सुप्रीम कोर्ट, त्याला आपण कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणतो. डायरेक्टली आर्टिकल्स विचारले आहे आणि मी तुम्हाला इव्हन हेही सांगितलं होतं की आर्टिकलमध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे आर्टिकल्स तुम्ही करायचे आहेत आणि आर्टिकल 51 पर्यंत आर्टिकल करायचे आहेत तुम्हाला. परमनंट तिथे आपल्याला काही
मिस करता येत नाही किंवा लेफ्ट करता येत नाही हे माहिती होतं सगळ्यांना. आर्टिकल 368 सगळ्यांनाच माहिती आहे. याचं जे आन्सर आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिस्क्राइब्स द प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर फॅक्ट्स ॲडमिटेड नीड नॉट टू बी प्रूव्ह विच इज गिवन अंडर द सेक्शन 58. नेहमी तुम्हाला जर सेक्शन नाही आठवले तर लिंक आठवा सेक्शनची. 52 पासून आपल्याला कॅरेक्टर्स आहेत, 56 नंतर 59 पासून ओरल एव्हिडन्सेस आहे, त्यामुळे 58 ॲट दी एंड बेअर ॲक्टच्या उजव्या पानावर तुमचा हा सेक्शन येतोय. अशा प्रकारे तुम्हाला आठवायचं होतं. आजचा पेपर हा विचार करून आणि आठवूनच लिहायचा होता, आजूबाजूचे सेक्शन्स, आणि नंतर त्याला एक आपण फायनल आन्सरवर पोहोचू शकत होतो. या प्रकारचा हा पेपर होता. त्यानंतर 39 रूल 2A ऑफ द CPC मध्ये डिसऑबिडियन्स ऑर ब्रीच ऑफ द इंजंक्शन शॉल नॉट एक्सीड द 3 months इथे आहे. यू नो दॅट 3 महिन्यापर्यंत तिथे दिलेलं आहे. ऑफेन्स आफ्रे विच इज गिवन अंडर द 159 बिकॉज 152 157 मध्ये कुठल्याही प्रकारे दिलेलं नाही आहे. मी IPC शिकवताना प्रत्येक वेळेस सांगत होते की जेव्हाही IPC मध्ये एखादा पर्टिक्युलरली ऑफेन्सची डेफिनेशन देणं सुरू करतात ते, तर शेवटी 9999 असतंच. ठीक आहे की नाही. 149 159 149. ओके, सो थोडंसं यावर भर द्यायला मी सांगितलं होतं तुम्हाला की शेवटी 99 वर डेफिनेशन्स होतात. 146 तर नाहीच बिकॉज विच इज कम्स अंडर द अनलॉफुल असेंब्ली. 152 नाही आहे, 157 नाही आहे, आणि 159 डिफाईन म्हटल्यानंतर तुम्हाला कळायला थोडंसं एक हिंट मी प्रत्येकांना इंडियन पिनल कोडमध्ये देत असते की जेव्हा डिफिनेशन्स येतात ना तेव्हा 99 ॲट दी एंड भरपूर आहे. तुम्ही असे कलेक्शन्स करून बघा, जेवढे डेफिनेशन आहेत त्या 99 मध्ये दिले, ॲट दी एंड तुम्हाला 9च दिसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कंप्लेंट अंडर सेक्शन 2D. येस यार, दिस इज व्हेरी simple questions. Any allegations made orally on in a writing to the magistrate. Yes. Then a defendant shall file a written statement within the none of the above याचा आन्सर आहे. याच्यामध्ये भरपूर जण कन्फ्यूज झालेले आहे की the 30 days from the date of the appearance, बट दिस इज द नॉट आन्सर. ॲक्च्युली नन ऑफ दी अबो याचं आन्सर येतं. याचं कारण असं की अपीरन्स पासून याचा धरला जात नाही. दॅट इज 30 days फ्रॉम द डेट ऑफ द सर्व्हिस ऑफ समन्स पासून आहे. सो नन ऑफ दी अबो याचं आन्सर येतं. त्यानंतर ॲडमिशन्स आर नॉट कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ द मॅटर ॲडमिटेड बट दे मे ऑपरेट ॲज ए इस्टुपल. ओके, सरळच आहे, म्हणजे इथे ऑप्शन न वाचता आपल्याला समोर इस्टुपल येत आहे. सो विच इज गिवन इन द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. अगेन द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट एकही क्वेश्चन तुम्हाला आलेला नाही आहे, कुठल्याच प्रकारचा क्वेश्चन्स नाही आहे तुम्हाला, तुम्ही लक्षात घेऊ शकता. आहे का? अजिबातच नाही. जे की तुम्हाला काय म्हणू शकतो आपण त्याला, रेंट कंट्रोल. नेहमी मी तर तुम्हाला ॲट दी एंड एवढी मोठी लिस्ट देत असते की कुठले सेक्शन्स करायचे, पण यावेळेस नाही आहे. लिमिटेशन्स ॲक्ट. पण मुख्य म्हणजे आत्ता जी टार्गेट जेव्हा बॅच झाली त्यांना मी दिलं पण नाही. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला आता काय करायचं करा, 40 जागा आहे, जे करायचं ते करा, फक्त मायनर ॲक्ट 1 दिवसात वाचून घ्या, इतकंच मी सांगितलं होतं. कारण कट ऑफ खूप जास्त लागणार आहे याच्यामध्ये. सतत तुम्ही प्रिलिम्स देऊन ज्यांना सवय झालेली आहे आणि ज्यांचा चांगला जम बसला आहे 12 ॲक्टवर, त्यांचा रिझल्ट इथे पॉसिबल आहे. ठीक आहे. पण तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. तुम्हाला जर 75-77च्या दरम्यान जरी असेल तरी मे बी होऊ शकतं की रिझल्ट लागू शकतो, बट एक्सपेक्टेड 80 आहे. कारण आपण जेव्हा 62 जागासाठी 79चा कट ऑफ पकडू शकतो तेव्हा पेपर फार सोपा होता, अतिच सोपा होता. त्यामुळे 40 जागांसाठी आपण 80 ते 82 पर्यंत पकडू शकतो, बट काही सांगू शकत नाही कारण सेक्शन्स बेस्ड क्वेश्चन्स होते सगळे. आणि यावेळेस जसं की आपण प्रत्येक वेळेस बघतो की JMFCचं इतकं काही वातावरण नव्हतं की खूप जण तयारी करतात, बिकॉज ऑलरेडी 114 जागेसाठी तयारी सगळ्यांची झालेली होती आणि तिथे सगळ्यांनी प्रिलिम्स दिल्या होत्या. देन दिवाळी आणि ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या. त्यामुळे 40 जागांसाठी भरपूर काही लोक अब्सेंट पण होते. प्रत्येक क्लासमध्ये 2-2 3-3, एखाद्या क्लासमध्ये 6-7 जणही अब्सेंट होते. त्यामुळे आपण होप्स सोडू नका. जर तुम्हाला 75 पर्यंतही असेल तरी काही हरकत नाही. आणि जो मागचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये 55 असेल तरी तुम्ही होप्स प्लीज सोडू नका. मेन्सच्या तयारीला बिलकुल लागा. आणि इथून पुढे जर सांगायचं झालं तर 2024ची जी जागा आहे याच्यासाठी मेन्स प्रिपरेशन्स आणि प्रिलिम्स प्रिपरेशन स्टार्टिंगपासूनच सुरू करा. आता 3 महिने आहे. हे पेपर आल्यानंतर मला का 5-6 कमी पडत आहे, मी तुम्हाला आधीही सांगितलं की प्लीज टेस्ट सिरीज सोडवा. इथे काय होतं की कुठेतरी इकडचा गोल तिकडे झाला किंवा काही झालं किंवा मला या टेस्ट सिरीज, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना सांगितलं की प्लीज टेस्ट सिरीज सोडवण्याची प्रॅक्टिस ठेवा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे ॲट दी गन पॉईंटला जाऊन पेपर सोडवण्यापेक्षा प्रॅक्टिसही तितकीच महत्त्वाची असते. तो हा प्रॅक्टिसही असणं गरजेचं होता. सेक्शन्स भरपूर जास्त विचारलेले, ऑर्डर रूल्स विचारलेले आहेत. त्यानुसार ऑर्डर जे आहेत, ही जी ऑर्डर आहे ते ॲडमिशन्सवर जजमेंट देतं. दॅट इज ऑर्डर 12
रूल 6 मध्ये आहे. मी सगळ्यांना सांगितलं होतं, अगेन मी वारंवार ॲक्च्युली असं बोलायला नको, मी हे सांगितलं ते सांगितलं, दिस इज नॉट ओके. बट मला आठवत आहे इथे की मी सांगितलं होतं की 12 ऑर्डरपर्यंत तुम्ही डेफिनेटली करा. ऑर्डर 12 तुम्ही करा, त्यानंतर ऑर्डर 14 करा, ठीक आहे. ऑर्डर 39 सांगितलं होतं, ऑर्डर 20 सांगितलं होतं. बरोबर कॅप्चर केलेलं आहे ट्रायल ऑफ द CRPC आणि CPCला. प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन इथे जरी नसेल पण प्रॅक्टिकल प्रोव्हिजनवर इथे क्वेश्चन्स विचारले आहे. उगीच कशावरही प्रश्न विचारलेले नाही आहे. त्यामुळे ज्याही आम्ही कोणीही क्लासेस घेत असेल किंवा तुमचे जे काही मेंटॉर शिक्षक सांगत आहेत ना ते ऐका, तेवढं करून जायला हरकत नाही. उगीच खूप सारं वाचण्यापेक्षा ते जे सांगतायत ना त्याच्यावर भर द्यायला हरकत नाही. ॲट द एंड ऑफ द एक्झामिनेशन्स टाइम किंवा 8 दिवस बिफोर याला म्हणू शकतो. स्टॉकिंग, यू नो दॅट लिगली फॉलोइंग द वुमेन अँड अटेम्प्टिंग टू कॉन्टॅक्ट हर. दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन्स अगेन्स्ट फ्रॉम द इंडियन पिनल कोड. सेक्शन 31 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट विच इज डील्स विथ द कॅन्सलेशन. डायरेक्टली सेक्शन कशासाठी डील करतोय ते विचारलंय. मी बऱ्याच वेळा माझ्या MCQजमध्ये किंवा आपलं ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं तर 1000 MCQ तुम्हाला मी फ्रीमध्ये दिले आहे. त्यातले क्वेश्चन तर इतके रिपीट यामध्ये दिसत आहे. ॲज इट इज क्वेश्चन्स आहेत सेक्शन्सवर विचारलेले, तुम्ही बघू शकता जाऊन. विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, येस विच इज 17 अनटचबिलिटी. मी तुम्हाला अगेन सांगते, कमीत कमी 10 मार्काचं ॲव्हरेज इथून तुम्हाला दिसते कॉन्स्टिट्यूशनमधून. माझ्या विद्यार्थ्यांनी 4 वेळा सांगितलं होतं की मी 51 पर्यंत आर्टिकल पूर्ण करायचं आहे. पाठ असले पाहिजे तुम्हाला बोटावर. इवन मी ही जी आपली DPSP फंडामेंटल राईट हे जे आहेत, मी ट्रिक्स पण सांगत असते की हे आर्टिकल्स कसे लक्षात ठेवायचे. देन अगेन 304 विच इज डील्स विथ लीगल एड टू द अक्युज्ड स्टेट एक्सपेन्सेस. आता कधी काय होतं, काही फेमस सेक्शन्स, फेमस आर्टिकल्स असतात, आपल्याला ते आठवण असतात पण ते मुख्य जो प्रश्न विचारला तो नसतो. यू नो दॅट द टेंडर ऑफ पार्डन ऑफ टू द कम्प्लायन्स विच इज गिवन इन द 306 सगळ्यांना माहिती आहे. 306 वर हा फेमस सेक्शन आहे, त्यामुळे तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यामुळे बोथ A अँड B दोन तर तुमचा आन्सर येणार नाही आहे. रिलीज ऑफ अक्युज्ड ऑन प्रोबेशन 360 मध्ये आहे, त्यामुळे हे तर नाही आहे. तर मग 304चा आन्सर आहे लीगल एड टू द अक्युज्ड, डेफिनेटली. ओके. अगेन CPC मधनं क्वेश्चन्स आहे. At the first hearing of the suit, the court shall examine orally the parties present in the court under the Order 10, Rule 2 of the CPC. इथे एक्झामिनेशन्स ऑफ दी पार्टीज होतात. एक्झामिनेशनमध्ये स्टार्टिंगला आर्बिट्रेशन, कन्सिलेशन्स आणि जे काही सेटलमेंट डिस्प्यूट्स होत असेल तर कोर्ट ट्राय करतो की त्यांना तिकडे पाठवायचं. त्यानंतर मग इलिसिडिएट करतं व्हॉट आर दी और व्हॉट इज द मॅटर इन द कॉन्ट्रोवर्सी बिटवीन द पार्टीज अँड देन ही मूव्स टुवर्ड द कोर्ट मूव्स टुवर्ड द फ्रेमिंग्स ऑफ इश्यूज अँड ऑल दॅट. मग ते डॉक्युमेंट्स जमा करून घेणे ऑल दॅट. पण इतक्या लवकर फ्रेमिंग्स ऑफ इश्यू होत नाही एकदम फर्स्ट स्टेजला. सो इथे काय म्हटलं, सरळ तुम्हाला फर्स्ट हिअरिंग म्हणून एक हिंट दिलेली आहे आन्सर क्वेश्चन्समध्ये. तर तुम्हाला इथे लक्षात यायला पाहिजे की फर्स्ट हिअरिंग ही हिंट जर आपल्याला दिली असेल तर डेफिनेटली याचा आन्सर विथ व्ह्यू ऑफ द इलिसिडेटिंग द मॅटर इन अ कॉन्ट्रोवर्सी हे असायला हवं. क्लिअर. नाउ कम टू द राईट रिलेटिंग टू द सेट ऑफ इज प्रोव्हाइडेड अंडर. सो 6 मध्ये सेटअप आहे हे तुम्हाला माहीतच पाहिजे, याला दुसरे काही उपाय नाही. आणि 6A पासून काउंटर क्लेम आहे. 8 वर जाऊच नका. त्यामुळे 2 मध्ये जरी कन्फ्युजन झालं असेल तरी इतकं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे बिकॉज दिस इज अ व्हेरी फेमस अँड इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स अंडर द ऑर्डर 8 ऑफ द CPC. सो 6A काउंटर क्लेम आणि 6 मधून तुम्हाला सेटअप दिलेला आहे. 6ला कुठल्याही प्रकारे अमेंडेड नाही आहे, दॅट इज काउंटर क्लेम इज अमेंडेड. सो दिस द आन्सर इज 44(1). Then under order 45 rule 1 of the CPC, which is actually this is the wrong answer. मला इथे करेक्ट करावं लागणार आहे. सो हे आन्सर याचं येत नाही आहे. याचा आन्सर आहे फायनल ऑर्डर ॲक्च्युली. सो दिस इज द फायनल ऑर्डर. ठीक आहे, आमचं थोडं मिस्टेक झालेली आहे आन्सर की घरी आल्यानंतर फास्टमध्ये तयार करताना. सो द आन्सर इज करेक्शन करून घ्या. अ फायनल ऑर्डर याचा आन्सर आहे अकॉर्डिंग टू द ऑर्डर 45. अंडर सेक्शन 32 ऑफ द इंडियन, परत इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधनं क्वेश्चन्स आहे. स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे, डायन डिक्लेरेशन ऑल दॅट. आणि याच्यामध्ये फक्त डायन डिक्लेरेशन नाही आहे, डेथशी रिलेटेड, बिझनेस कोर्स ऑफ द बिझनेसशी रिलेटेड आहे. अगेन्स्ट इंटरेस्ट ऑफ द मेकर्स, ऑल ऑफ द अबो विच इज करेक्ट आन्सर मार्क केलेला आहे ते. अंडर सेक्शन 34 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, डिक्लेरेशन्स कॅन बी सॉट बाय. ओके, काय म्हणताय तिथे, डिक्लेरेशन्स कॅन बी सॉट बाय. डिक्लेरेशन कसं होऊ शकतात, इन नन ऑफ द अबो. that a person whose legal character is not denied, yes, denied करावं लागतं तरच इथे डिक्लेरेशन होऊ शकतं.
Stranger who has no interest, not possible. Stranger cannot apply for the declarations under the specific relief act. Only the parties can apply. A person whose right to property is denied. नाही, कोणीही डिनाईड केलं असेल तरच आपण होऊ शकतं. 34 मी खूप चांगल्या प्रकारे शिकवलं आहे. जेही विद्यार्थी असेल आणि त्यांचं जर चुकलं असेल ना तर बघूया आता क्लासमध्ये काय आहे ते. ठीक आहे, बट चुकायला नाही पाहिजे. सो नन ऑफ दी अबोव आन्सर आहे. 46 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ येस ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत 48 मध्ये आहे. त्यानंतर लिव्हिंग वेजेस ऑफ वर्कर तर वरती आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या खाली जसे की न्यूट्रिशन्स अँड ऑल दॅट आहे. तो 46 47 नाही आहेत. दॅट्स वाय नन ऑफ दी अबो आन्सर आहे. तुम्हाला सेक्शन्स आणि आर्टिकल्सचे पिक्चराइज झाले पाहिजे डोळ्यासमोर, इमेजेस त्यांच्या तयार झाले पाहिजे. इतका अभ्यास असेल तर तुम्ही आता इथून पुढे JMFC प्रिलिम्स क्रॅक करू शकता. वाय? बिकॉज कॉम्पिटिशन तितकंच वाढलेलं आहे. आम्ही असो कोणी असो, आम्ही जर म्हटलं नाही मला डायरेक्टली पेपर द्यायचं जाऊन, दॅट इज नॉट पॉसिबल. होऊच शकत नाही. मी इवन हे मी तुम्हाला सांगते, कोणीही जाऊन डायरेक्टली पेपर देऊ शकत नाही. तुम्हाला बेअर ॲक्टचं 2 महिने रटून रिव्हिजन विथ द कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तरच तुम्ही हा पेपर सॉल्व्ह करू शकता, अदरवाईज नाही. बघताना इथे तो पेपर तितकाच सोपा वाटतो, पण सेंटरवर स्वतःहून जाऊन सोडवला असेल तुम्ही तर तो तेवढाच अवघडही तुम्हाला वाटणार आहे. बिकॉज पेपर जेवढा सोपा असेल तेवढं कट ऑफ लिस्ट वर जात असतो. ओके, सो आणि यामध्ये तरी एक हे झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे, जसं की ज्यांनी पेपर काढला ते आपले रेंट कंट्रोल ॲक्ट, लिमिटेशन ॲक्ट, पार्टनरशिप, सेल ऑफ गुड्स, असे 4-5 आपले जे ॲक्ट आहेत दिवाळीला घरी विसरून आले आणि CRPC घेऊन आले फक्त सोबत. IPC, कॉन्स्टिट्यूशन, इंडियन एव्हिडन्स आणि स्पेसिफिक CPC या 6च विषयावर पेपर काढलेला आहे. बस, दुसरे अमेंडमेंट्स नाही आहे, कुठलं काहीच याच्यामध्ये दिलेलं नाही आहे. जस्ट एकदम सिम्पल आणि सोबर पेपर आहे. काहीतरी चला बाबा 40 जागा आहे असं माझं इंटेन्शन नाही आहे, बट ठीक आहे, अशाच प्रकारचा पेपर असा म्हणू शकतो आपण. हू अमॉंग्स द फॉलोइंग कॅन रिमूव्ह द कोर्ट फॉर द प्ली बार्गेनिंग? येस, ओनली द अक्यूज्ड. ओके, कंप्लेनेंट नाही, पोलीस ऑफिसर नाही, कोणी नाही. त्यानंतर शॅल टेक अ ज्युडिशियल नोटीस ऑफ द फॅक्ट्स रिफर्ड टू इन द सेड सेक्शन्स 57 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. यस, करावंच लागेल. सो हे आन्सर आहे 50. Under Section 21 of the Specific Relief Act, in a suit for the specific performance, the plaintiff can seek compensation and also for the specific performance. ओके, हा सेक्शन जो आहे दोन्ही रेमेडी अवेलेबल करून देतो इथे जो कोणीही प्लेंटिफ आहे त्याला. ही कॅन अप्लाय फॉर द ऑल्सो स्पेसिफिक परफॉर्मन्स अँड कम्पेन्सेशन. In law, a man is presumed to be dead if he is not here for the 7 year. सगळ्यांना माहिती आहे, पुस्तक वाचलं नाही तरी तुम्हाला कळेल 7 वर्ष आहे. वाय? बिकॉज माहिती आहे जनरली. आन्सर इट इज व्हेरी इझी. देन द फॉलोइंग आर एक्सेप्शन्स टू द डिफॉर्मेशन्स. येस, काय आहे? ऑल ऑफ दी अबो डिफॉर्मेशनचे एक्सेप्शन्स आहे. जर तुम्ही डिफॉर्मेशनमध्ये गेलात आणि सगळे एक्सेप्शन्स काढले तर कोणीही इम्प्युटेशन ऑफ द ट्रूथ फॉर द गुड पब्लिक गुड केलं असेल तर ते डिफॉर्मेशन नाही आहे. पब्लिक क्वेश्चन्स टच करत असेल तर ते डिफॉर्मेशन नाही आहे. कोर्ट प्रोसिडिंग डिफॉर्मेशन नाही आहे. दॅट्स वाय ऑल आर करेक्ट किंवा ऑल ऑफ दी अबोवमध्ये येतं. ओके, देन कम टू द नेक्स्ट 54 सेक्शन. क्वेश्चन्स नंबर 73 ऑफ दी IPC बद्दल विचारलं आहे. शल नॉट एक्सीड 1 मंथ. 6 months पर्यंत असेल तर 1 month असतं सॉलिटरी कन्फाइनमेंट. 6 to 1 year असेल तर किती असतात? 2 months असतं. आणि बाकीच्यांना 3 months एक्सिड नसतं. हे बघा इथे स्केल तुम्हाला जर कन्फ्युजन झाली असेल तशी काढून बघायची होती तुम्ही अँड देन पुढे जायचं होतं. ओके, सेक्शन विचारलाय 165. नेहमीच विचारतात, मागच्या वेळेस आला होता, या वेळेस आला होता. इरिलेव्हंट वेदर रिलेव्हंट क्वेश्चन्स आस्क बाय द कोर्ट टू द एनी पर्सन ऑर विटनेस अक्युज्ड एनी पर्सन. प्लेस मीन्स व्हेकल टेंट. साधी डेफिनेशन आहे, काही इथं खूप सारं वाचण्यासारखं नाही आहे. Then 35 years, you know that the person is eligible for the being appointed a president. This is very simple questions. अगदी 5वी-6वीचा क्वेश्चन्स असल्यासारखा आहे हा. When injunctions cannot be granted under section 41, all are correct. Yes, इथे सगळे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. जर तुम्ही सेक्शन 41 मध्ये गेला तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. कधी कधी इंजंक्शन्स ग्रांट करत नाही, कधी कधी इंजंक्शन रिफ्यूज करतात. The court may refuse to resign the contract under section 27(2) of the specific relief where the plaintiff has expressly impliedly ratified the contract. Voidable unlawful असले तर कोर्ट ग्रांट करतं आणि जर रॅक्टिफाईड ऑलरेडी केलाय 26 मध्ये तर कोर्ट काय करतं? तुम्हाला रिफ्यूज करतं. प्रॉपरली सगळ्या गोष्टी वर्ड टू वर्ड शिकवलेल्या आहे.
स्पेसिफिक CPC जेही माझ्याकडे स्टुडंट आहे त्यांचं क्लास असावं, जर त्यांनी त्याच्यावर रिव्हिजन केलं असेल तर मी माझ्या परीने त्यांना एवढा प्रयत्न करत असते की सिव्हिल प्रोसिडिंग त्यांची चांगली व्हावी. आय एम ऑल्सो इंटरेस्टेड इन द सिव्हिल प्रोसिडिंग आणि माझी प्रॅक्टिसही त्यामध्ये आहे, त्यामुळे मला सिव्हिल खूप आवडतं आणि मी विद्यार्थ्यांनाही त्याच पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असते. येस. Then article of the constitution relates to the freedoms to manage religious affairs. You know that is 26 because 25 पासून सुरू होतं आणि जे मॅनेज करतात रिलिजियस अफेअर ते 26 मध्ये येतं. हे सेक्शन्स अगेन मी कॉन्स्टिट्यूशनवर येते आहे की तुम्हाला बघा एखादा सेक्शन असेल पुढे विचारलेला 51 पर्यंत किती मार्काचा ॲव्हरेज आहे. मग आता इथे कोणीही माझा स्टुडंट असेल क्लासमधला त्यांनी सांगावं की मॅडम तुम्ही मला रोज सांगितलं की प्लीज 51 पर्यंत आर्टिकल पाठ करा, प्लीज करा. सो प्लीज ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला फोर्स करतो की हे करा, जिथे फोर्स करतो तिथे प्लीज करत जा. अगेन ऑर्डर परमिटिंग द डिग्री होल्डर टू बीड बाय प्रॉपर्टी. अवघड क्वेश्चन्स होता ॲक्च्युली, तेवढ्यामध्ये जाऊन मे बी 72 कोण बघेल वगैरे, तर आणि आठवत पण नाही, बट इट्स ओके. जर ज्यांना ही ऑर्डर वाचली असेल, आपण डिवाइड करत असतो पोर्शनमध्ये. एक ऑर्डर 21ला, ऑर्डर 21च 15 दिवस आपण शिकत असतो. जर आपले रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्याकडे असेल तर बघू शकता तुम्ही. इफ एनी पार्टी टू द सूट्स डाईज आफ्टर कॉन्क्लुजन, यस अ सूट शॅल नॉट बी अबेट. बिलकुल, कारण काय आफ्टर कॉन्क्लुजन ऑफ द हिअरिंग होत आहे. जरी बिफोर प्रोनाउन्सिंग द जजमेंट झालं असेल तरी काही राहिलं नाही आता सूटमध्ये, असं त्याचं एक डिक्लेरेशन आहे. During the re-examination of a witness, a new matter can be introduced. Yes, re-examination, cross-examination, chief examination again, which is the Indian Evidence Act. Okay, so Indian Evidence Act मधला क्वेश्चन्स आहे. Yes, a question of a time is irrelevant in a suit under section 6 of the specific. This is totally false. Why? Because 6 months limitation which is given under the section 6 of the specific relief act. Limitation आहे तिथे, टाइम मॅटर करतो, म्हणून याचा आन्सर फॉल्स येतं. Under section 64 of the IPC, sentence of imprisonment for non-payment of fine shall be excess. Okay, shall be excess other imprisonment to which an offender had been sentenced. जेवढे सेंटेन्स केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1/4 अजून ॲड करून दिली जाते जर तुम्ही इथे कुठल्याही प्रकारे पैसे भरले नाही तर. सेक्शन डीलिंग विथ द मेडिकल एक्झामिनेशन्स ऑफ द विक्टिम रेप इज 164A. 164B 166BA हे समन्स आणि नोटीस काहीतरी समथिंग दिलेले आहे. 53A विच इज रिलेटिंग टू द अक्यूज्ड एक्झामिनेशन, त्यामुळे 164A याचा आन्सर येतं. याच्यासाठी तुम्हाला अभ्यास सेक्शन पाठ पाहिजे होते, बाकी ते काही ऑप्शन नाही आहे. अंडर ऑर्डर 14 रूल 5 बिफोर पासिंग द डिग्री याचा आन्सर आहे स्ट्राईक आउट द रॉंगली फ्रेम्ड इश्यूज. यस, ओके, सो हे आन्सर आहे. अंडर ऑर्डर 9 रूल 7 ऑफ द CPC अँड ॲप्लिकेशन्स कॅन बी मेड विदिन 60 days फ्रॉम द ऑर्डर. यस, डेफिनेटली. त्यानंतर पुढे सेक्शन 215 ऑफ द CRPC डील्स विथ द फॉलोइंग इफेक्ट्स ऑफ द एरर. यू नो दॅट द चार्ज फ्रेमिंग कुठून सुरू होतो? 211 मध्ये चार्ज फ्रेम होतो, 212 मध्ये इफ पर्टिक्युलर्स वगैरे आहे, नंतर 213, 214 आणि 215 मध्ये इफेक्ट्स ऑफ द एरर आहे. एक छोटीशी हेडिंग आहे. जर वारंवार CRPC वाचली असेल तर ती अगदी तुमच्या ते सेक्शन्स असे डोळ्यासमोर येतात. इथे बघा, मी तुम्हाला आवर्जून सांगते, हा पेपर त्यांच्यासाठी होता ज्यांच्यासमोर बेराकचे पेजेस उभे राहत आहे पेपर सोडवायला गेल्यानंतर. हे कधी होऊ शकतं? वर्ड टू वर्ड तुम्ही प्रॉपरली शिकलाय, तर सेक्शन तुम्ही समजून घेतलाय आणि त्या सेक्शन्सवर भर दिलाय रिव्हिजनचा. फक्त ऐकून नाही तर डोळ्यांनी पाहून. एखादं गाणं आहे, एखादं सुंदर चित्रीकरण आहे, त्यामध्ये जर तुम्ही फक्त ऐकतायत ना तर तेव्हा ते काही उपयोगाचं नाही आहे. जेव्हा ते बघता, बेरॅकच्या डाव्या पानावर आहे की माझ्या बेरॅकच्या उजव्या पानावर आहे, त्याच्या तिथे मी काय नोटिंग करून ठेवलंय, हे जर पेपर सोडवताना इमॅजिन किंवा डोळ्यासमोर उतरत असेल ना तर तुमच्यासाठी हा पेपर होता. इतकं रिव्हिजन असणं गरजेचं होतं. दिसायला सगळं सोपं दिसत असतं, पण ते जेवढं सोपं असतं तेवढं अवघड असतं, बिकॉज कट ऑफ लिस्ट हाय होते. क्लिअर? त्यामुळे इथे जे 90 सोडवले आहेत ते सेफमध्ये आहेत, ज्यांचे 90 वगैरे बरोबर आहेत ते 85च्या वरचे सगळे सेफ आहे. 80च्या वरचे सेफ म्हणू शकतो, 80च्या खालचे सेफ आहे की नाही हे मी नाही सांगू शकत सध्या तरी. ओके, बिकॉज ॲनालायझेशन्स करावं लागतं, वारंवार स्टुडंटशी बोलावं लागतं, मग सांगतील काही जण मॅडम इतके पडले तितके पडले, त्यांना आपण मेजॉरिटी करू शकतो. उगीच आत्तापासूनच नाही 77वर लागेल 78वर तेवढं प्रिझ्यूम करू नका. 4-5 मार्क इकडे तिकडे झाले तर कोणाचा रिझल्ट जाऊ शकतो किंवा येऊ शकतो, बट होप आहे. कधीच हार म्हणायची नाही आहे. दिस इज याला पण असंही म्हणू शकतो की जस्ट लुकिंग लाईक वॉ 2019, 20, 21, 22, 23 आणि 24ला सुद्धा वॅकन्सी निघतीये तुमच्यासाठी. सो डेफिनेटली
आणि याच्यापेक्षा तर जास्तच वॅकन्सी राहणार आहे 24ला, त्यामुळे प्लीज प्रिपरेशन स्टार्ट करा. सो सेक्शन 88A याचा आन्सर आहे. सेक्शन 90A भरपूर जणांनी लिहिले, इथेही माझ्याकडे जो पेपर आहे याच्यामध्ये नोट केलेला आहे. सो दॅट इज नॉट आन्सर ॲक्च्युली. वाय? बिकॉज सेक्शन 98 विच इज इलेक्ट्रॉनिक प्रिझुम्शन्सचं आहे, इथे मेसेज म्हटलं आहे, त्यामुळे 88A याचा आन्सर येतं. Now, where the judgment is pronounced, copies of the judgment shall be made available to the parties. None of the above, because immediately judgmentच्या कॉपी द्यावे लागतात. 15 दिवस 14 दिवस असा काही क्रायटेरिया तुम्हाला ठेवलेला नाही आहे, त्यामुळे नन ऑफ दी अबव याचा आन्सर यायला पाहिजे. ओके, माझाही एखादा क्वेश्चन चुकू शकतो इथे, असं काही नाही आहे, बिकॉज MPSCच्या आन्सर कीमध्ये थोडंफार इकडे तिकडे होतं, बट मी ही आन्सर की काढलेली आहे ॲज पर माय नॉलेज. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 आहे. 438 ऑफ द CRPC विच इज इन द केसेस ऑफ नॉन बेलेबल ऑफेन्स. ऑफकोर्स दिस इज द अँटिसिपेटरी बेल, रिलेटिंग टू द अँटिसिपेटरी बेल. खूप फास्ट जाती आहे कारण पेपर मोठा आहे, पेपरमध्ये काय क्वेश्चनचं आन्सर सांगायचं तुम्हाला. हू ॲडमिनिस्टर द ओथ? येस, नो, नन ऑफ दी अबव, बिकॉज इथे आन्सरमध्ये चीफ जस्टिस ऑफ दी हायकोर्ट दिल्ली दिलेला आहे, त्यामुळे इथे तो आन्सर येत नाही. अंडर ऑर्डर 20 रूल 6 याच्यामध्ये 15 डेज प्रोनाउन्सचं आन्सर येतं तुमचं. विड्रॉ ऑफ कंप्लेंट रिझल्ट इन द डिस्चार्ज ऑफ द अक्युज्ड, ॲक्विटल, डेफिनेटली. ओके, त्यानंतर जेव्हा कंप्लेंटचं प्रोसिजर सुरू होतं वॉरंट केसेसमध्ये, त्याच्यामध्ये हे आन्सर तुम्हाला मिळेल. 161 इन्व्हेस्टिगेशन्स विच इज रेकॉर्डेड बाय द पोलीस स्टेटमेंट ऑफ द विटनेसेस, ऑल द विटनेसेस विच इज ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन पिरियड. वॉरंट केस 2 year विच इज रिअली सिम्पल आन्सर. ॲटलीस्ट वन ऑफ द अटेस्टिंग विटनेस प्रेझेंट पाहिजे. कुठला आन्सर आहे हे एक्झामिनेशन अगेन द TPमध्ये पण दिलेला आहे आणि एव्हिडन्स ॲक्टमध्ये दिले. हा आन्सर जो आहे ते एव्हिडन्समध्ये मिळून जाईल. मेंटेनन्स ऑफ द केस डायरी 172, व्हेरी सिम्पल. त्यानंतर काय आहे 5 year old, जे की 19A. बघा वरचं जे इथे आन्सर तुम्हाला इथे मिळते ना 19A, तिथे 88A होतं, तर इथे तुम्हाला आन्सर त्याचं म्हणून जाईल 90A आहे. ॲज पर सेक्शन ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट कंप्लाय सेक्शन 33 आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये, 33 आहे CRPCमध्ये 106 आहे, 306 आहे. 17 जो सेक्शन आहे ॲडमिशनचा विच इज डील्स विथ द आयदर ओरल अँड द आयदर इलेक्ट्रॉनिक विटनेसेस, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस. सेक्शन 90 रिलेट करतो प्रिझम्पशन ऑफ 30 year डॉक्युमेंटला आणि प्रिझम्पशन ऑफ इलेक्ट्रॉनिकला 90A डील करतो. सोबतच आन्सर तुम्हाला मिळून जात आहे, तिथला आलं नाही तर खाली मिळते तुम्हाला. सेक्शन 92 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट अप्लिकेबल टू द डिस्प्यूट पार्टीज टू द इन्स्ट्रुमेंट. 90 आणि 92 दोन्हीही मी खूप चांगल्या प्रकारे शिकवले होते क्लासमध्ये, विच इज रिलेटिंग टू द ग्रांटिंग डिस्पोजिशन्स अँड प्रॉपर्टी एक्सेट्रा अँड कॉन्ट्रॅक्ट. अंडर द 16 year धिस इज किडनॅपिंगचा सेक्शन आहे तुम्हाला, खूप सोपं आहे. लोवेस्ट ग्रेड कम्पेटेंट टू ट्राय, जिकडे तिकडे CPCमध्ये तुम्हाला दिलेले आहे की लोवेस्ट ग्रेडमध्ये जा, लोवेस्ट ग्रेडमध्ये जा ज्युरिस्डिक्शन्समध्ये. त्यानंतर अनलॉफुल असेंब्ली 141 आहे. 18 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी आहे. 17 ऑलरेडी तुमचा झालाय, वरतीच विचारलाय, सेम क्वेश्चन्स आहे. 17 नंतर 18 लगेचच विचारलंय त्यांनी. 17 अनटचॅबिलिटी, तर अबॉलिशन ऑफ टायटल 18. ठीक आहे, तर मग त्यामुळे हा तर अनटचॅबिलिटी येत नाही. प्रोटेक्शन ऑफ लाईफ ते 21 आहे, प्रोटेक्शन ऑफ लिबर्टी तर 21मध्ये येतं, त्यामुळे इथे काय आहे अबॉलिशन ऑफ टायटल येतं. व्हेरी सिम्पल. अगेन 90चा आहे 50, दॅट इज सेपरेशन ऑफ द ज्युडिशियरी अँड लेजिस्लेचर एक्झिक्युशन, जे काही जे सेपरेट आहे आपली ज्युडिशियरी 50मध्ये. एनी क्लॅरिकल यस 152. वारंवार CPC शिकवताना सांगते मी, अरिथमेटिकल अँड जे काही क्लॅरिकल मिस्टेक्स आहे 152मध्ये दिलेल्या आहे. त्यानंतर अपॉन ईच सेपरेट इशू अंडर ऑर्डर 20 रूल 5 ऑफ द CPC द कोर्ट शॅल स्टेट इट्स फाइंडिंग ऑर डिसिजन्स विथ द रिझन ऑफ अपॉन ईच सेपरेट इशू. जजमेंट बॅचमध्ये बघतो आपण, इथे कोणी जजमेंट बघत असेल, ईच अँड एव्हरी इश्यूज आपल्याला ॲज पर द इश्यूज नंबर, ॲज पर द पॉईंट नंबर डिस्कस करावं लागतं. त्यामुळे प्रत्येक इश्यूवर जजमेंट इथे द्यावं लागतं कोर्टला. इक्वल जस्टिस अँड लीगल एड 39A विच इज रिअली सिम्पल. अगेन ऑफेन्स इज पनिशेबल विथ द फाईन ओनली विच इज 6 months. लिमिटेशन ऑफ टेकिंग ऑफ कॉग्निझन्स, काल परवा CRPC संपवलं तेव्हा मी आवर्जून तुम्हाला सांगितलं होतं की हे वाचून जा. 159 रिफ्रेशिंग मेमरी ऑफ द विटनेसेस आहे, यासाठी सेक्शन पाठ असणे गरजेचे होते. जजेस पॉवर ऑफ द पुट टू क्वेश्चन्स टू द विटनेसेस 165 आहे, म्हणजे हे तर आन्सर येत नाही. क्वेश्चन बाय पार्टी टू हिज ओन विटनेस येत नाही, इम्पिचिंग क्रेडिट नाही, तर रिफ्रेशिंग मेमरीज याचा आन्सर आहे. 96 ऑब्लिगेशन्स. ओके, डायरेक्टली सेक्शनची हेडिंग जशीच्या तशी टाकली आहे की ऑब्लिगेशन स्पेसिफिक इन्क्लूड्स एव्हरी ड्युटी इन्फोर्सेबल बाय लॉ. ड्युटी याचा आन्सर आहे.
Opinion of an expert under Section 45 of the Evidence Act is a relevant fact. Then, when several persons do a criminal act in a furtherance to the common intentions, each of such a person is liable for that act in same manner as if it were done by him alone. आता हा आन्सर तुमचा येणार नाही आहे याच्यामध्ये. ओव्हर्ट ॲक्ट म्हणजे इथं डिफरंट पनिशमेंट मिळते. त्यानंतर फिजिकल पार्टिसिपेशनवर तुम्हाला इथे एकेकाला पनिशमेंट नाही. जेही कॉमन इंटेन्शनमध्ये आहे त्यांना ईचला ही म्हणजे याचा आन्सर 2 येते. 21 हे आर्टिकल अगेन फ्रॉम दी कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर तुम्हाला सरळ 51 ऑर्डर सेक्शन ज्यांना आर्टिकल ज्यांना पाठ असतील त्यांची दिवाळी झालेली आहे खरं तर. डील्स विथ द राईट टू एज्युकेशन. त्यानंतर 100 प्लेंट शॅल बी रिजेक्टेड इफ इट डज नॉट डिस्क्लोज अ कॉज ऑफ ॲक्शन. ॲज इट इज बॅक लँग्वेज टाकलेले आहे. कुठल्याही प्रकारे काहीही इथे खूप सारा विचार करण्याची अजिबातच गरज नाही आहे. सो दिस इज युअर होल बेअर ॲक्ट म्हणू शकतो आपण याला. लाईक याच्यामध्ये CPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स वगैरे सगळे काही जे आहे ते तुम्हाला दिलेले आहे. ओके, सो आपण इथे जे काही आज इथे बघितलं आहे, जे काही ही सेक्शन्स इथे तुमचे बघितलेले आहेत आणि पेपर बघितला याचे आन्सर मी तुम्हाला प्रोव्हाइड केले. बाकी मेन्स एक्झामिनेशनची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती मी तुम्हाला डेफिनेटली नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. इथे फक्त आपण पेपरचं डिस्कशन केलेलं आहे. कट ऑफ काय लागू शकतो, तर कट ऑफ जो लागणार आहे इथे जवळपास कट ऑफ कमी लागणार नाही आहे. खूप जास्त कट ऑफ राहील, त्यामुळे काही हरकत नाही. पण 2024चा तरी चान्स सोडू नका ज्यांचाही कट ऑफ कमी आलेला आहे. लक्षात घ्या की सेक्शनही तितकेच करणं महत्त्वाचे आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही महत्त्वाची आहे आणि रिव्हिजन विच इज रिअली इम्पॉर्टंट. रिव्हिजनसुद्धा तुम्हाला अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. सो प्लीज अभ्यास कंटिन्यू ठेवा. 17 मार्चला तुमची एक्झाम आहे. जे कोणीही जानेवारीमध्ये एलिजिबल आहेत त्यांनी कंटिन्युअसली अभ्यास सुरू ठेवा. प्रॉपर गायडन्समध्ये अभ्यास करा. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बाकी मेन्स एक्झामिनेशनचे कोर्स, मेन्स एक्झामिनेशन स्ट्रॅटेजी जी आहे ती मी नक्कीच तुमच्यासमोर लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन्स अँड सपोर्ट. आणि तुम्ही पुढील अभ्यासासाठी लागू शकता. थँक्यू सो मच.